आज आपण गोष्ट ऐकणार आहोत उडणाऱ्या कासवाची. हो हो, उडणारं कासव कधी ऐकलंय का? तर आज ऐकूयात आपण उडणाऱ्या कासवाची स्टोरी. एका जंगलात एक सुंदर सरोवर होतं. सरोवर म्हणजे तलाव बरं का. आणि त्या सरोवरामध्ये एक कासव राहत असे. आणि त्याच सरोवराच्या आजूबाजूला 2 हंस त्याचे जिवलग मित्र होते. सरोवराच्या किनाऱ्यावर दोन्ही हंस कासवाशी भरपूर गप्पा गोष्टी करायचे आणि संध्याकाळ झाली की आपापल्या घरी निघून जायचे. कासव तसा खूप गप्पिष्ट होता. त्याच्या गप्पा ऐकून हंस खुश व्हायचे. अशा प्रकारे ते तिघं मित्र एकमेकांचे पक्के सवंगडी होते आणि त्यांचे दिवस मस्त आनंदात चालले होते. पण काय झालं, एका वर्षी पावसाळा खूप कमी झाला. म्हणजे पाऊसच खूप कमी पडला आणि त्याच्यामुळे ते सरोवर हळूहळू आटू लागलं. त्यातलं पाणी कमी व्हायला लागलं आणि शेवटी त्यातलं सगळं पाणी संपून गेलं. सरोवरामध्ये फक्त चिखल उरला. हंस तर उडत उडत कुठल्या तरी दुसऱ्या सरोवरावर जाऊ शकत होते, पण बिचाऱ्या कासवाने काय करावं? मग आता कासवाला दुःखी पाहून त्याचे मित्र हंससुद्धा दुःखी झाले आणि ते कासवाला म्हणाले, "अरे मित्रा, सरोवरात आता तर केवळ चिखलच शिल्लक राहिलाय. अशा परिस्थितीत तू कसा काय जगू शकशील?" कासव म्हणाले, "पाण्याशिवाय मी फार काळ जिवंत राहू शकत नाही. आता यावर तुम्ही काहीतरी उपाय सुचवा ना. तुम्हाला तर पाण्याने भरलेले अनेक सरोवर माहीत असतील. त्यामुळे तुम्ही उडत उडत तिथे पोचू शकता. मी कसा जाणार?" कासव हे बोलत असताना त्याची नजर थोड्या दूरवर गेली आणि तिथे त्याला एक छोटीशी डहाळी पडलेली दिसली. डहाळी म्हणजे झाडाची छोटीशी दांडी. आता ती डहाळी पाहताच कासवाला एक कल्पना सुचली आणि ती डहाळी घेऊन आलं आणि म्हणालं, "तुम्ही दोघं या डहाळीचे एक एक टोक आपल्या चोचीत घट्ट पकडा आणि मी डहाळी माझ्या दातांनी मधोमध घट्ट पकडेन. तेव्हा मग तुम्ही उडायला सुरुवात करा आणि मला पाणी असलेल्या कुठल्या तरी सरोवराजवळ घेऊन जा." हंस म्हणाले, "हे बघ बाबा, तुझं म्हणणं तर आम्हाला मान्य आहे. जसं तू सांगितलंस तसंच आम्ही करू. तुला घेऊन उडायला पण लागू. पण तू तुझं तोंड मात्र बंद ठेवायला हवं. एवढं लक्षात ठेव. वाटेमध्ये तू जर एक जरी शब्द बोललास ना, तर खाली पडशील." मग त्यानंतर दोन्ही हंसांनी डहाळीचे एक एक टोक आपल्या चोचीत घट्ट पकडले आणि ते पंख फडफडत उडू लागले. कासव आपल्या दातांनी डहाळी मधोमध पकडून छानपैकी लटकत होते. कासवाला अशा प्रकारे उडताना खूप मजा वाटत होती, कारण आयुष्यात कासव पहिल्यांदाच उडत होतं. आकाशात थोडं अंतर पार कापल्यानंतर कासवाचे दात दुखू लागले. त्याने विचार केला, आता हंसांना सांगावं, थोडा वेळ मला खाली उतरून जरासा आराम करू द्या. पण इतक्यात त्याला आठवलं की अरे अरे अरे, हंसांनी आपल्याला बोलण्यास मनाई केलेली आहे आणि जर मी बोलायला तोंड उघडलं तर लगेच डहाळीवरची माझी पकड सुटेल आणि मी सरळ खाली पडेल. मग त्याने ती कल्पना सोडली. मग थोडं पुढे गेल्यानंतर त्यांना एक खाली गाव दिसू लागलं. हंस ज्या दिशेने उडत पुढे चालले होते त्याच दिशेने गावातील काही लोक धावत होते आणि ते हे अनोखे दृश्य पाहत होते की 2 हंस डहाळीवर एक गोल वस्तू घेऊन उडतायत. ते ओरडून ओरडून दुसऱ्या लोकांना सांगत होते की लवकर बघा, ते हंस बघा काहीतरी गोल गोल ढालीसारखं घेऊन उडतायत. हे कासवाला ऐकू आलं आणि कासवाला याची गंमत वाटली. त्याच्या मनात विचार आला की आपण यांना सांगू की 2 हंस ढालीसारखी कोणती गोल वस्तू नाही, तर मी स्वतः एक कासव कासवाला घेऊन उडतायत. पण कासवाने जसं बोलण्यासाठी तोंड उघडलं तसं त्याची डहाळीवरची पकड ढिली झाली आणि तो धडामकन खाली पडला. बिचारं कासव वरून खाली आपटल्यामुळे पार अर्धमेलं झालं. त्याला खूप लागलं.
आलं का लक्षात तुम्हाला? कासवाच्या बडबड करण्याच्या सवयीमुळे त्याचं नुकसान झालं. म्हणून नको तेव्हा नको तिथे बडबड करू नये. नाहीतर उगाच आपलंच नुकसान व्हायचं.